नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे. बोईसर चिल्ला रस्त्यावरती सूर्या नदीच्या स्थित हा जो डंपर जो तुम्ही बघताय वरती, हा पूर्ण ओव्हरलोड चालला होता. आता या डंपरला या ठिकाणी थांबवून हीच खडी पुढे गुंदले भागामध्ये रस्त्यावरती पडली होती. या अशा गाड्या थांबवण्याचं काम हे आरटीओचं आहे व ज्यांचा रस्ता आहे त्या MIDC प्रशासनाचा आहे. पण आम्ही स्वतः ह्या गाड्या थांबवून आता याच्या मालकाशी बोललो. याच्याकडे, या ड्रायव्हरकडे गाडीमध्ये बघा ही ताडपत्री होती, तरी सुद्धा ह्या ड्रायव्हरने बांधली नव्हती. जेव्हा आता आम्ही गाडी थांबवली त्यावेळेस याला आम्ही सांगितलं होतं की ही जी ताडपत्री आहे ती पूर्णपणे बांधायची आणि त्याच्यानंतर जायचं. आता त्याने या ठिकाणी ताडपत्री बांधायला सुरुवात केलेली आहे. तो पूर्णपणे ताडपत्री बांधतोय. माझी नेहमी मी खडी क्रेशरवाल्यांना सांगतोय की आपल्या गाड्या ओव्हरलोड भरू नका. आरटीओला माझी विनंती आहे, हे आपण जो माल आहे हा पण ओव्हरलोड आहे. हीच खडी रस्त्यावर पडत होती. आम्ही गाडी थांबवली. पुढे या कॅमेरामॅन, आम्ही गाडी थांबवली. विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, या मालकाने मला काय सांगितलंय, ही गाडी LNT ला चाललेली आहे. म्हणजे LNT ला काही नियम नाहीत का? LNT वाल्यांनी ओव्हरलोड गाड्या चालवायची त्यांना परवानगी आहे का? विशेष म्हणजे ही गाडी HR पासिंग आहे, हरियाणा पासिंग ही गाडी आहे. पूर्णपणे ओव्हरलोड ही गाडी होती. आम्ही ही गाडी थांबवलेली आहे. हीच खडी रस्त्यावरती पडत होती. विशेष म्हणजे दुर्दैव हे वाटते की आम्हाला काय ह्या गाड्या थांबवायची वेळ येत आहे. आम्हाला का त्यांना सांगावं लागते की ताडपत्री बांधा? ज्या MIDC प्रशासनाचा हा रस्ता आहे ते कधी तहसीलदारांसोबत या रस्त्याची पाहणी करू शकत नाही का? मला हेच म्हणायचं आहे. आरटीओचे अधिकारी बोईसरला येतात, बसवाल्यांना थांबवतात, टेम्पोवाल्यांना थांबवतात, मग या हायवावाल्यांना आरटीओचे साहेब का नाही थांबवत? माझी विनंती आहे परिवहन मंत्र्यांना की साहेब, पालघर जिल्ह्यामध्ये बोईसर चिल्ला रस्त्यावरती या अशा खडी क्रेशर माफियांकडून दिवसा ढवळ्या पूर्णपणे खडी ही रस्त्यावरती सांडवत हे बोईसरच्या दिशेने येत असतात. वारंवार अपघात होतात. आम्ही कित्येक तरी पत्रव्यवहार केलेले आहेत, तरी सुद्धा यांच्याकडून या गाड्यांवरती आजपर्यंत कुठली कारवाई करण्यात आलेली नाही. मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.